आपल्या वडपे गावचे आणि ज्यांच्या नावाने स्पर्धा भरवलेली आहे विद्यमान सरपंच प्रथम नागरिक आदरणीय प्रेमनाथ बालराम वडोलकर सरपंच जे ग्रामपंचायत वडपे संपूर्ण ओंकार ग्रुप आदरणीय सन्माननीय सुनीलजी पाटील साहेबांचा आपल्यामध्ये शुभागमन झालेला आहे। त्याचबरोबर सन्माननीय विजयजी पाटील साहेब देखील आपल्यामध्ये जॉईन झालेले आहेत। प्रेमनाथजी वडोलकर साहेबांचं देखील आपल्यामध्ये शुभागमन झालंय आणि मान्यवरांचं स्वागत या पटाकांच्या आतिषबाजीने आपल्या मुख्य मंचावर मान्यवरांचं शुभागमन झालेलं आहे। आदरणीय सन्माननीय मुत्तमजी पाटील साहेबांचं देखील आपल्यामध्ये शुभागमन झालंय। मोस्ट वेलकम सरपंच ट्रॉफी 2026 मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। आज पारितोषिक देखील लावलेले आहेत परंतु इथे देखील फटका फसल्या बॉल हवेमध्ये आहे। प्राइजलेस विकेट महत्वपूर्ण विकेट गोल्डन विकेट कल्पेश गोवारी नावाचं वादळ येण्याच्या अगोदर शमवण्याचं काम केलंय विनोद कुलतनं आणि हा पहिला धक्का पहिला बिग ब्लॉक। पर्यंत अगदी सीमारेषेच्या बाहेर जर का झेल पकडले तर त्याकरता देखील प्रेक्षकांना सुवर्ण संधी असेल। विद्यमान सरपंच आदरणीय प्रेमनाथ जी बडोलकर साहेबांच्या वतीने देखील 500 रुपयांचं पारितोषिक आणि त्यानंतर चौकारांची हॅट्रिक षटकारांची हॅट्रिक आणि विकेटची हॅट्रिक करता देखील त्यांच्या वतीने 1500 रुपयांचं पारितोषिक आहे। कारण संपूर्ण दिवसभर देखील फार अगदी ॲबिलिटी घेऊन मैदानाच्या मध्ये संघ उतरला आणि ज्याला मात्र खऱ्या अर्थाने जे तुम्हाला असफल वाटत असेल ना ते सफल बनवण्याचा प्रयत्न करा। जे मात्र नकारात्मक असेल ना त्यांना मात्र होकारामध्ये बदलण्याकरिता अगदी शिकलं पाहिजे आणि ते परिपूर्ण पाक होऊन मैदानाच्या आतमध्ये आज आई गावदेव वालशिंदे संघानं जी गोष्ट आज मात्र कुठेतरी जी नकारात्मक होती तिला सकारात्मक घडवण्याचं काम केलंय। म्हणून हरताना थकताना थांबता प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी नशिबाला सुद्धा झुकावं लागतं। कारण पहिल्या मॅच मध्ये 23 धावा जिथे चेस झाल्या ना तिथनं मात्र हा संघ थांबला नाही। कल्पेश गवारीची विकेट किती महत्वाची होती त्यांच्यासाठी आणि ती विकेट देखील प्राप्त करण्यामध्ये यश आलंय आणि त्याचबरोबर देखील स्लिप पॉइंटला देखील बॉल अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट खेळले होते। थोडंसं लेट वॉच पद्धतीने खेळले होते आणि त्यानंतर चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि तिन्ही चेंडू देखील आतापर्यंत साकार झाला। एक सिंगल धाव देखील कन्व्हर्ट झाले म्हणजे अकाउंट ओपन झाले आहे गावदेवी कवसा या संघाचं। म्हणजे ज्या वेळेला स्वतःच्या मनगटावर विश्वास असणाऱ्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची ज्या वेळेला भीती वाटत नाहीये ना त्यावेळेला अशा सामर्थ्याला हरवण्याचं धाडस नीती सुद्धा करू शकत नाही आणि तेच आज पाहायला मिळालंय। कारण म्हणून ज्या पद्धतीने म्हणतात ना की क्षेत्र कोणतेही असू दे की आयुष्यामध्ये कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट जर का प्रामाणिकपणाने असतील तर यशाला सुद्धा पर्याय नाही। म्हणजे एखाद्या पिंपळाच्या झाडासारखं एखाद्या खडकावर निर्भाडपणे निर्भीस्तपणे त्या वाटेवर चालता आलं पाहिजे उगवता आलं पाहिजे। वादळांचं काय ते येतात आणि जातात परंतु माती पाय घट्ट धरून होण्याची हिंमत ती तुमच्याकडे असली पाहिजे। ज्यांच्या हिंमत त्यालाच किंमत। परंतु इथनं फक्त आणि फक्त खेळपट्टीवर तुम्हाला थांबून चालणार नाही तर धावाचा बिग जो आहे ना तो तुम्हाला वाढवावा लागेल। म्हणून आयुष्यामध्ये प्रत्येकाच्या जीवनामध्ये की अडथळे अडचणी संकट वादळ पराभव या सगळ्या गोष्टी येणं देखील तितक्यात महत्त्वाच्या असतात आणि जेवढ्या वेगाने जी वादळं येतात ना तेवढ्या वेगाने वादळं निघून देखील जात असतात। परंतु त्या वादळांबरोबर आपण दोन हात कसं करायचं आणि त्या अवस्थेतून बाहेर कसं पडायचं ना हे सगळ्यात अगोदर आपल्याला शिकणं देखील फार महत्त्वाची गोष्ट आहे। पहिलं पेवनचं षटक आहे। पेवनच्या षटकामध्ये आतापर्यंत सलगच्या 3 चेंडूंवरती सिंगल धावा। इथे मात्र रेडारवरती फुल टॉप बॉल त्याला मात्र फेकून दिला सरळ टी4 टेक्निक टी4 टेम्परामेंट आणि सगळ्या गोष्टींचा झालेला हा परिणय आणि बॉल फेकून दिला स्क्वेअर लेगच्या वरून 6।
कारण अगदी सुरळीतपणे ऑल इज वेल चालू असताना अगदी शेवटच्या चेंडूवरती प्रहार केला. म्हणजे एखादा कमजोर बॉल तुम्हाला भेटला ना की त्यावरती मात्र आघात करायचा आणि तो षटकार आला. षटकाराच्या साह्याने पहिले षटक जरी सुद्धा संपलं तरी देखील मात्र 9 धावा आल्या. कल्पेश गवारीची जी विकेट होती ना अगदी या मॅच मध्ये फार निर्णायक होती. आज संपूर्ण दिवसभर ज्यांनी आपल्या नावाचा गाजा वाजा, कमी वय, मोठा संघर्ष आणि तेवढीच असलेली मनामध्ये जिद्द, परिपूर्ण परिपाक होऊन मैदानाच्या आतमध्ये ज्याने साकार केलंय ना तोच गोलंदाज रोहित तेलिवरे. अगदी कमी वयाचा असताना खेळाडू टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती आज देखील त्याचं आदरानं नाव घेतलं जातं. अनेक ठिकाणी मॅन ऑफ द मॅच आणि त्यानंतर मालिका वीराचा पुरस्कार जो आहे तो रोहित तेलिवरेच्या नावावर राहिलाय. जबरदस्त कमी वय, मोठा संघर्ष. कारण ज्या वेळेला तुम्हाला संघर्ष करायला भाग पाडतं ना त्यावेळेला खरं तर त्या संघर्षामध्ये देखील एक मोठा विजयाचा वाटा हा सुद्धा लपलेला असतो. म्हणजे अशा परिस्थितीमध्ये सेकंड ओव्हरचा स्पेल चालू आहे. धावांचा वाढवावा लागेल, 40 पेक्षा अधिक धावा. एक टीमची चांगली टोटल फाईट बॅक करणारी टोटल बनवावी लागेल गावदेवी कवसा या संघाला. दोन्ही टीमकडे गोलंदाजांचा जो ट्रेड आहे तो अतिशय चांगला आहे. परंतु फलंदाजीमध्ये देखील आतापर्यंत जर आपण बघितलं तर धावा ऍज अ सिंगल डबल धावा मोटिवेट केल्या जात आहेत. ऍज अ सिंगल डबल धावा मात्र जमवल्या जात आहेत आणि त्याच करिता मात्र परत एकदा अट्टहास केला. एका धावेला दुसऱ्या धावेमध्ये कन्व्हर्ट केलं. म्हणजे किती वेगाने एक धाव पहिली कंप्लीट केली होती आणि त्यानंतर मात्र दुसरी धाव घेण्याकरता पलटले ना तशा मात्र धावा देखील 2 कन्व्हर्ट झाल्या. 2 धावांनी स्कोरबोर्ड पोहोचला 13 या अंकांवरती. ज्या वेळेला की आयुष्याच्या हिंदोल्यांवरती काही क्षण इतके निराशाजनक असतात ना की ज्यात आपण स्वतःला सावरणं देखील महत्वाचं असतं. जशी कालोख रात्र सरली की लक्क पहाट आणि तसं आपण देखील फक्त आणि फक्त खंबीर उभं राहणं हे देखील तितकंच महत्वाचं आहे. म्हणून ज्या वेळेला कल्पेश गवारीची विकेट गेल्या चंद्र मात्र डावाला परिपूर्ण मला माझ्या संघाला सावरायचं आहे. म्हणून जबाबदारी जी काय आहे ना की ऍज अ संपूर्ण संघाचा विश्वास आपल्यावरती आहे आणि ती खऱ्या अर्थाने तो विश्वास सार्थपणे निभावणं ही आपली जबाबदारी आहे. मला माझ्या टीम मध्ये मला पुढे प्रमोट का केलं जातं तर माझ्याकडे असलेला खेळ, माझ्याकडे टॅलेंट आणि माझ्याकडे असलेली गुणवत्ता मी सादर करेन. म्हणून क्वालिटीपेक्षा क्वांटिटीपेक्षा क्वालिटीला जास्त महत्व का. तर इथनं जो धावांचा वेग जो आहे ना तो आतापर्यंत पोहोचलाय 14 अंकांवरती. 3 चेंडूंमध्ये 5 धावा त्याने देखील खर्च केल्या. स्टिकच्या बरोबर बाहेर बॉल तळला, वाईट चेंडूचा इशारा आला. एक एक्स्ट्रा धाव इथे मिळाली आणि एक्स्ट्रा अवांतर अतिरिक्त धावेने 15 अंकांवरती पोहोचलेत. सुद्धा बॉल खूप चांगला बॉल आहे. तर तुमच्याकडे असले व्हेरिएशन प्रत्येक गोलंदाजाकडे आज व्हेरिएशन असणं देखील तेवढंच महत्वाचं आहे. कारण बॉल जसा पडला तसा मात्र आतील बाजूने बलन घेणारा हा बॉल म्हणजे इन स्विंग अप कटर बॉल पाहायला मिळाला. हा सुद्धा बॉल त्याच लिंक लाईन मध्ये आदळला. कारण बहुतांशी वेळेला जर आपण बघितलं ना तर ज्या वेळेला स्विंग गोलंदाजी होत असते त्यावेळेला फलंदाजाला बरोबर मधल्या बॅटला बॉल ग्रिप करणं थोडंसं कठीण जातं आणि ती गोलंदाजी ते रोहित तेलिवरेच्या माध्यमातून आपल्याला देखील पाहायला मिळते. परंतु इथे देखील ऑन साईडला बॉल खेळले ऑन रोहित फटका खेळले. परंतु मिनीबिगेच्या क्षेत्राकडे तिकडे फिल्डर आहेत. विनयला जावा लागेल बॅक टू द पॅव्हेलियन. दुसरा धक्का. आतापर्यंत गेलेले आहेत आणि अशा धावा ज्या देखील आहेत त्या पूर्णपणे थांबवण्याचं काम केलं. ज्या 15 धावा आणि त्यानंतर मात्र ज्ञानेश्वर गोवारी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आला. तर आज देखील फार अगदी ज्या कमी धावा देखील चेसिंग मध्ये चेस डाऊन मध्ये देखील थांबवण्याचं काम केलं. आई गावदी वालशिंदे संघानं आज संपूर्ण दिवसभर थक्क करणार त्यांचा देखील प्रवास राहिला. आज अबिलिटी घेऊन मैदानाच्या आतमध्ये परिपूर्ण टिपोर टेम्परमेंट आणि या बॅटिंगचा क्लास जो टॅलेंट होता तो देखील त्यांनी सादर केला. आणि त्यानंतर मात्र गोलंदाजीमध्ये संपूर्ण दिवसभर तुमच्याकडे असं संयम, तुमच्याकडे असं कोऑर्डिनेशन, तुमच्याकडे असली जिद्द आणि सर्वाधिक महत्वपूर्ण जर का गोष्ट असेल ना तर आज प्रत्येक अगदी मॅच मध्ये गेम प्लॅनिंग आणि मॅनेजमेंट, त्याच्यानंतर मात्र सर्वात अगोदर पुनरागमन कसं करावं या सगळ्या गोष्टींचं आज मात्र मिश्रण पाहायला मिळालं. आणि म्हणूनच आज हा संघ इथे देखील आजच्या दिवसातून 10 टीम
10 संघ जे होते ना ते दादा संघ होते आणि त्या 10 टीम मधून दादा संघ म्हणून हा संघ पुढे आला. कारण कुठल्या संघाला आजच्या दिवसामध्ये सोपा मार्ग नव्हता. एक मॅच जिंकली ना तर दुसऱ्या मॅच मध्ये देखील तोच खडतर प्रवास संघर्षातून खऱ्या अर्थाने यशाला गवसणी घातली आई गावदेवी वालशीन या संघानं. आणि त्यानंतर आई गावदेवी कवसा संघाचा आपण जर विचार केला तर त्याने देखील कालच्या दिवसामध्ये कल्पेश गोवारी जोपर्यंत खेळपट्टीवर असायचं तोपर्यंत धावा किती असू दे त्याच्यासाठी मात्र त्या धावा देखील साहजिकतेने इझिली होत्या. आणि काल देखील 6 मध्ये 15 धावा बनवायचे असताना त्याने एक षटकार ठोकला आणि तिथं मॅचचं मात्र पूर्णपणे जे पारडं होतं त्यांच्या विपेक्षामध्ये झोकताना पाहायला मिळालं. आणि तो संघ कालच्या दिवसामध्ये मात्र टॉप 4 ला गेला. पहिली सेमीफायनलची लढत आपण बघितली गावदेवी अंजूर हा संघ आज पहिल्यांदा या स्पर्धेमध्ये टॉप 4 ला एंटर झाला पहिल्या दिवसामध्ये. आणि जो थक्क करणार त्यांचा देखील प्रवास राहिलाय ना का विजयाचा जो पराभवाचा दुष्काळ विजयामध्ये कन्वर्ट केलं आणि पराभवाचा दुष्काळ जो अखेर होता ना तो संपवला. आणि त्यानंतर ग्रँड फायनल कडे देखील त्या संघाने वाटचाल केली. म्हणजे एकाएकी जर आपण बघितलं ना तर जरी सुद्धा मात्र आपले महत्वपूर्ण फलंदाज बाद होत असतात त्यानंतर ॲज अ सिंगल डबल धावा एखादा खरा बॉल आला त्यावर केलेला आघात त्यावर केलेला मोठा प्रहार म्हणजे जर का एखादा षटकार देखील एखादा मोठा फटका आला ना तरी देखील मात्र धावसंख्या देखील तेवढी चांगली बनते. तो प्रयत्न इथे देखील करावा लागेल. स्कोर कार्डवर धावा 18 आणि 19 धावा स्कोर बोर्डवर लागल्या जातात. 8.14 ची सरासरी आतापर्यंत गाठण्यामध्ये यश आलंय. तिसऱ्या क्रमांकाला सुरुवात झाली भूषण पागी. प्रत्येक मॅच मध्ये मात्र इकॉनॉमिकल गोलंदाजी त्याने आता आली परंतु फुलटॉस बॉल आहे त्यावर मात्र अगदी फटका देखील तेवढाच वजन आणि या फटक्यावर धावा मिळतील अर्धा डझन 6. म्हणून ज्या पद्धतीने म्हणतात ना की वाटेवरून चालताना वाटेसारखं चालावं लागतं. आपण कितीही सरळ असलो तरीही मात्र वलन आलं की त्या वलनावर आपल्याला वल्लाभच लागतं. कारण चढ आणि उतार या दोन्ही गोष्टी वार प्रतिवार या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. 2 षटकांचा खेळ झाला होता त्यावेळेला धावा देखील जर आपण बघितल्या तर जवळपास धावा स्कोर बरोबर 16 जॉईन झाल्या होत्या. आणि त्यानंतर मात्र तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली ना इथनं मात्र प्रत्येक चेंडूवरती आघात प्रयत्न चालू आहे. जसा षटकार आला त्यानंतर देखील सिंगल धावा म्हणजे आतापर्यंत जवळपास 10 धावा 4 चेंडूंमध्ये भूषण बागीने खर्च केल्या. अंकित झाल्यास 26 धावा 40 धावांचा जर का आकडा गाठला तर गावदेवी कवसा संघाकडे देखील गोलंदाजीचा जो स्टँड आहे ना तो सुद्धा तेवढाच चांगला आहे. परंतु इथे देखील काय जबरदस्त ब्राईटलँड हा झेल पकडला तर जवळपास लॉंगॉनच्या क्षेत्रामधून जवळपास मिड ऑन आणि मिड विकेटच्या मध्ये तिकडे फार वेगाने पुढे गेला होता. आणि अशा परिस्थितीमध्ये जो कठीण खेळ होता ना त्याला देखील सोपं केलंय. कारण ही जिद्द आहे वालचिंदकरांची. आणि विकेटचं पतन देखील पाहायला मिळालं. ज्ञानेश्वर देखील बाद झाला. नवीन बॅटर मैदानाच्या मध्ये विशाल रोज ज्या ज्या वेळेला तुमचं असलेले ध्येय आहे तुम्ही मात्र आतूनच जो केलेला प्रयत्न म्हणजे ध्येय गाठण्यासाठी मेहनतीचा वेग इतका जोरात असला पाहिजे ना की अडथळे कधी आले आणि केव्हा गेले हे सुद्धा समजलं नाही पाहिजे. जे निश्चित रूपानं जे पेराल ते गुबेल आणि ऑन साईडला फटका देखील तेवढा चांगला आहे. स्कॉक कॉर्नरला खेळले परंतु एकापेक्षा अधिक काही मिळणार नाही. या जबरदस्त गोलंदाजी मात्र आतापर्यंत चांगली राहिली. जवळपास एक षटकार देखील पाहायला मिळाला. म्हणजे आतापर्यंत डावामध्ये स्कोर कार्डवर धावा ज्या आहेत ना त्या 27 धावा लागले जाते. म्हणजे 3 षटकांचा खेळ संपला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा स्कोर बोर्डवर लागले जाते 27. अंतिम येणारे षटक असेल त्यानंतर आपण ग्रँड फायनल कडे आपण जाणार आहोत. याच मैदानावर आपण आपल्याला जी स्पर्धा पाहायला मिळाली स्वर्गीय लक्ष्मीनारायण स्मृती चषक खर तर त्या स्पर्धेची चर्चा संपूर्ण संयुक्त आदिवासी क्रीडा मंडळ भिवंडीच्या अंतर्गत आपल्याला पाहायला मिळाली. कारण खास त्या स्पर्धेचं वैशिष्ट्य राहिलं आदरणीय सन्माननीय सुनीजी पाटील साहेबांचे आई वडील आणि त्यांच्या
नावाने मात्र ती स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. स्वर्गीय नारायण शेठ प्रतिष्ठान जय बजरंग स्फोट गंगारामबाडा त्या टीमच्या वतीने ती स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. आणि खरं तर न भूत न भविष्य ती स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. आतापर्यंत जेवढे आयोजन झालेत ना, मला वाटतं 11व्या क्रमांकाचे आयोजन आहे. आणि त्यामध्ये असं एकमेव आयोजन राहिलं की तसं आयोजन होणं शक्य नाही. आणि सुनीलजी पाटील साहेब त्या स्पर्धेचे आधारस्तंभ होते. आणि खरं तर एक त्या स्पर्धेचं मुख्य वैशिष्ट्य आपण बघितलं ना, तर जे संघ टॉपच्या गेले होते क्वालिफाय झालेले संघ त्यांच करता चांदीची कॉईन, चांदीचं नाणं आणि त्यानंतर त्या स्पर्धेमध्ये संपूर्ण स्पर्धेमध्ये रंग जो भरला ना, कलरफुल ड्रेसेस अर्थात टी शर्ट ची व्यवस्था देखील त्यांच्या वतीने झाली होती. हे पहिल्यांदा घडलंय या संयुक्त आदिवासी क्रीडा मंडळ भिवंडीच्या अंतर्गत. आणि न भूतो न भविष्य ती स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. आदरणीय सुनीलजी पाटील साहेबांच्या वतीने ते देखील प्रणेते राहिले होते, आधारस्तंभ राहिले होते त्या स्पर्धेचे. परंतु इथे देखील जर धावांचा जर आपण विचार केला तर स्कोर कार्डवर धावा अंकित झाल्या 31. आणि त्या स्पर्धेमध्ये देखील जो सीमारेषे बाहेर जर का पकडला तर त्याच करता देखील 500 रुपयांचं पारितोषिक होतं. आणि या स्पर्धेमध्ये देखील प्रेक्षकांना देखील असुवर्ण संधी असणार आहे. म्हणजे कोणीही नाराज जाणार नाही, कारण अगदी खेळाडू त्याच करता देखील ते पारितोषिक लावलंय. चौकारांची हॅट्रिक, विकेटची हॅट्रिक असू दे, कुठली हॅट्रिक साध्य करू दे, 1500 रुपयांचं पारितोषिक विद्यमान सरपंच आदरणीय प्रेमनाथजी वडोलकर साहेबांच्या वतीने ते ठेवण्यात आलेलं आहे. आणि सीमारेषे बाहेर जर का पकडला तर त्याच करता देखील 500 रुपयांचं पारितोषिक. अगदी राजमाता जिजाऊ क्रीडांगण वडपे या वडपेच्या मैदानावर खरं तर ज्या वेळेला स्पर्धा भरवली जाते ना, त्या वेळेला मात्र देखील फार मोठं योगदान ओमकार ग्रुप वडपे त्यांचं अगदी आपल्या पाठीमागे स्कटावर देखील आपण पाहू शकता. आणि त्यांच्या वतीने देखील संपूर्ण मंडप लाईव्ह जो खर्च आहे तो देखील त्यांच्या वतीने खूप चांगलं योगदान. आणि स्पर्धा मात्र कशी यशस्वी करावी त्यासाठी मात्र महत्त्वपूर्ण योगदान त्यांचं देखील प्रत्येक ज्या वेळेला मात्र या मैदानावरती मॅचेस झालेला आहे ना, त्या वेळेला मात्र ओमकार ग्रुप वडपे हा आवर्जून पुढे नेहमीच असतोय. 32 धावा स्कोर बोर्डवर लागला जात आहेत. आणि त्यानंतर जवळपास आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झाला. तेजा कुलात गोलंदाजी मार्गावर 3 चेंडूचा खेळ जो बाकी आहे. आणि अशातच जे 3 चेंडूचा खेळ जो बाकी आहे ना, मित्र म्हणे 40चा आकडा जर का गाठला ना तर मात्र टीमची टोटल आणि फाईट बॅक करणारी असेल. कारण आई गावदेवी कवसाय संघाचा जर आपण विचार केला ना तर त्यांच्याकडे गोलंदाजी सुद्धा स्ट्रॉंग आहे. आणि त्यानंतर या क्रीजच्या बाहेर बॉल पडला की नाही त्यासाठी तिसऱ्या पंचाची मागणी. परत रेकॉर्ड ब्रेक रिव्ह्यू झालेला आहे. 21वा रिव्ह्यू, याच्या अगोदर 20 रिव्ह्यू घेतलेले कालच्या दिवसामध्ये. आणि त्यानंतर आज 21वा हा रिव्ह्यू आहे. पंच स्टॉप सिग्नल काय आहे? वाईट बॉल आहे. यस, इट्स वाईट बॉल. इथे देखील समोरच्या दिशेने फटका खेळलेत. मिस्टर फटका आहे. बॉल हवेत. डाऊन द फिल्डर रोहित तेलिवरे सोडणार नाही हा खेळ. पकडला खेळ आणि आणखी बॅटर आउट. चषक ठेवलाय हो आमच्या दादांनी थाटामाटा. आपल्या क्रीडा नगरीवर महिन्यावरचा शुभारंभ झालेला आहे. आदरणीय मंगेशजी गायकवाड साहेबांना विनंती असेल आपण या आपल्या मुख्य मंचावर
येऊन विराजमान व्हा आणि त्याचबरोबर सरमाडी मारुती सापटे आपल्याला विनंती असेल आपण जे आपल्या मुख्य मंचावर येऊन स्थानापन्न व्हा. परंतु 5 चेंडूंचा देखील इथे खेळ साकार झाला. धावा ज्या आहेत त्या देखील थांबवण्याचं काम केलं. 3-3 33 धावा स्कोर बरोबर लागले जात आहेत आणि त्यानंतर मात्र अंतिम शेवटचा बॉल बाकी असेल कारण आतापर्यंत थांबवण्याचं काम केलंय गोलंदाजांनी. परंतु अंतिम जो शेवटचा बॉल बाकी आहे ना त्या शेवटच्या चेंडूवरती मात्र स्कूट पर्यंत मजल मारेल आई गावदेवी कौसा. कारण आज कल्पेश गवारी गोल्डन डगाचा शिकार बनला आणि त्यानंतर सूरजने एक डावाला सावरलं. त्यानंतर विनय आला. विनय देखील रनआउटच्या रूपाने बाद झाला. ज्ञानेश्वर देखील बाद झाला. त्यानंतर मात्र मंगेश तो देखील बाद झाला आणि त्यानंतर मात्र विशाल आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय कुणाल राऊत. शेवटचा बॉल असेल कारण फलंदाजाचा आज जो इरादा आहे ना तो पूर्णपणे ते स्पष्ट असेल की एखादा मोठा फटका इथे मात्र बिलॉंग करायचा परंतु बॉल हवेमध्ये आहे. कॅच ड्रॉप झाली आणि त्यानंतर मात्र लास्ट मोमेंटला बॉल स्टॉप केला आणि त्यानंतर धावा देखील 3 धावा एक्झिक्यूट केल्या जात आहेत म्हणजे 3 धावांनी स्कोरबोर्ड पोहोचलाय 36 अंकांवरती आणि 37 धावांचं हे टार्गेट. 37 धावांचं लक्ष आहे. 37 धावा चेस डाऊन मध्ये कशा पद्धतीने या धावा मात्र चेसिंग केल्या जातील पुढील इनिंग मध्ये आपण पाहणार आहोत. संपूर्ण स्पर्धेला ज्यांचं महत्वपूर्ण योगदान विद्यमान सरपंच प्रथम नागरिक आदरणीय प्रेमनाथजी वडोलकर साहेब त्यांच्या वतीने देखील पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम त्यांनी आपल्याला स्पॉन्सर केलेले आहे. त्यांच्या नावाने एक भव्य दिव्य स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर ओमकार ग्रुप वडपे त्यांच्या वतीने मंडप डेकोरेशन्स आणि त्यानंतर युट्यूब लाईव्हचा जो संपूर्ण सर्व जो खर्च आहे तो ओमकार ग्रुप वडपे यांच्या वतीने तंटामुक्तीचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय सुनीलजी पाटील साहेब तदनंतर आदरणीय प्रेमनाथ जी वडोलकर साहेब विजयजी पाटील साहेब अनंतजी पाटील साहेब मथुरामजी पाटील साहेब यांच्या वतीने तो खर्च देखील हातभार फार मोठे योगदान त्यांचं देखील आहे. त्यानंतर जी पाण्याची व्यवस्था आहे शरदजी वडोलकर साहेबांच्या वतीने आणि त्यानंतर आदरणीय अक्षयजी गायकवाड उद्योगपती वडपे आणि त्यानंतर त्यांचं देखील फार मोठे योगदान या स्पर्धेला राहिले. आणि वडपे ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य आहेत आदरणीय प्रमोदजी सापटे त्यांचं देखील महत्वपूर्ण योगदान आणि सन्माननीय रोहनजी सापटे यांचं देखील योगदान या स्पर्धेला राहिलेलं आहे. आपल्या मुख्य मंचावर सर्व मान्यवर आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि सरपंच ट्रॉफी 2026 मध्ये आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. चला लगेच फिल्डिंग देखील सेट करा. ग्रँड फायनल कडे आपण थोड्याच वेळात जाणार आहोत. पहिला डाव जसा संपला की लगेचच आपण पुढील ग्रँड फायनल कडे एंटर होणार आहोत. पहिला संघ आपल्याला पाहायला मिळाला. पहिली टीम गावदेवी अंजूर आणि त्यानंतर मात्र कुठला असा संघ आहे की जो सेकंड सेमीफायनल मधून ट्रॅक होईल ग्रँड फायनल मध्ये. आपण आपले उपस्थित मान्यवर आपल्या या मुख्य व्यासपीठावर मान्यवरांचा आपण शुभ सन्मान करणार आहोत. सन्मानित त्यांना आपण करणार आहोत. शुभ सन्मानाकडे आपण जाणार आहोत.
आपण मान्यवरांचा स्वागत सत्कार आणि सन्मान आपण करणार आहोत. सर्वसामान्यांचं नेतृत्व, लोककल्याणाचा वसा आणि या प्रशासनावरील जरब म्हणजे आदरणीय सन्माननीय या तंटामुक्तीचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय सुनीलजी पाटील साहेबांचा आपण शुभ सन्मान आपल्या मुख्य मंचावर करणार आहोत. आणि विनंती असेल सचिन गवार आपल्याला आपल्या शुभ हस्ते, खरंच आज प्रत्येक जी टुर्नामेंट होते ना त्या टुर्नामेंट मध्ये तर त्यांच्या वतीने फार मोठं योगदान असतं. आणि स्वर्गीय लक्ष्मी नारायण स्मृती चषकाचे ते आधारस्तंभ प्रणेते राहिलेले आहेत. सर्वसामान्यांचं नेतृत्व, लोककल्याणाचा वसा आणि या प्रशासनावरील जरब म्हणजे सन्माननीय सुनीलजी पाटील साहेब, त्यांचा हा शुभ सन्मान आपल्या मुख्य मंचावर आपण पार पाडलेला आहे. त्यानंतर आपण शुभ सन्मान आपण करणार आहोत. प्रथम नागरिक आणि या वडपे ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच ज्यांच्या नावाने स्पर्धा देखील पुरस्कृत झाली, सरपंच चषक आदरणीय सन्माननीय प्रेमनाथ बालाराम वडोळकर साहेबांचा शुभ सन्मान करणार आहोत. सचिन गवारी आपल्याला विनंती आहे. प्रेमाचं पाझर, मायेची शॉल, अनेक रंगाने भरलेलं हे प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून एक मोमेंटम सन्मान चिन्ह देऊन त्यांना आपण सन्मानित करतो आपल्या मुख्य मंचावर. संपूर्ण ओंकार ग्रुप वडपे आहे, त्यांचं देखील विशेष फार मोठं सहकार्य. त्यानंतर आदरणीय सन्माननीय विजयजी पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांचा शुभ सन्मान आपण करणार आहोत. सचिन गोवार आपल्याला विनंती आहे आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय विजय पाटील साहेबांचा हा शुभ सन्मान. त्यानंतर आपण वडपे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आदरणीय मोतीराम पाटील साहेब यांना आपण सन्मानित करणार आहोत. सचिन गोवारी आपल्याला विनंती आहे आपल्या शुभ हस्ते आपण आदरणीय मोतीराम पाटील साहेबांना आपण सन्मानित करा. त्यानंतर आपण सन्मानित करणार आहोत वडपे ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य सन्मानित प्रमोदजी सापटे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांना आपण सन्मानित करणार आहोत. सचिन गोवारी आपल्याला विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण प्रमोदजी सापटे साहेबांचा अशुभ सन्मान आपण करायचा आहे, त्याचा आपण स्वीकार करा. त्यानंतर आपण सन्मानित करणार आहोत आपल्या वडपे गावचे उद्योगपती सन्माननीय अक्षयजी गायकवाड आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांना आपण सन्मानित करणार आहोत. सचिन गोवारी आपल्याला विनंती आहे आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करायचा आहे. त्यानंतर आपण सन्माननीय रोहनजी सापटे आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांचा आपण सन्मान करणार आहोत. सचिन गोवारी आपल्याला विनंती आहे आपल्या शुभ हस्ते आपण रोहनजी सापटे यांना देखील आपण सन्मानित करा. त्याचबरोबर आपण सन्मानित करणार आहोत सन्माननीय जीवनजी जाधव आपल्यामध्ये उपस्थित आहेत, काकांना देखील आपण सन्मानित करणार आहोत. फार अगदी क्रिकेटवरचं नितांत प्रेम आणि जीवन जी जाधव BMC रिटायरमेंट
अतिशय चांगल्या पद्धतीने ती सेवा पुरवली आणि त्यानंतर मात्र आज मनसोक्त की आनंद घेत असताना या आपल्या मुख्य मंचावर जीवन हे जाधव यांचा हा शुभ सन्मान या आपल्या मुख्य मंचावर आपण करणार आहोत. सचिनजी गोवार आपल्या विनंती आहे आपल्या शुभ हस्ते आपण हा शुभ सन्मान करायचा आहे. याही वेळेला मात्र फटका चांगला आहे. सरळ आमच्या या समालोचक कक्षाला अभिवादन देणारा हा षटकार. गावाची वाढते शान प्रत्येक संघाला मिळतोय मान. असा सरपंच चषक ठेवलाय हो आमच्या दादानी थाटामाटा. असा सरपंच चषक ठेवलाय हो आमच्या दादानी थाटामाटा. सर मात्र धावा ज्या आहेत त्या 12 धावा स्कोर कार्ड वर लागले जातात. अजूनही 25 धावांची आवश्यकता असेल. 17 चेंडू 25 ची गरज आहे. रोहित तिलिवरे लास्ट मोमेला बॅट साठी ओपन गेला आणि त्यानंतर मात्र जवळपास तिकडे बॅकवर्ड पॉइंटला खेळले. फिल्डर येतील तोपर्यंत 2 धावा थांबू शकणार नाहीयेत. कारण प्लस पॉइंट जो आहे ना एक जमेची जी बाजू असेल ना ती कुठलाही विकेट गेला नाही. ती जमेची बाजू असेल जबरदस्त. कारण मॅच सेमीफायनलची आहे. स्पर्धा विनय बागीने आज पहिले षटक हाताळलं. ज्ञानेश्वर गवारी दुसरं षटक हाताळण्यासाठी आलाय. त्यानंतर मात्र कल्पेश गवारीचं जे षटक बाकी आहे परंतु आज पहिले षटक त्याने तर हाताळलं नाही. परत एकदा फटका तरी खेळलेत कारण जवळपास फिल्डिंगला तिकडे खेळलेत. एकापेक्षा अधिक काही मिळणार नाही. थ्रो जो आहे थोडं उंचीवर पाहायला मिळाला आणि त्यानंतर मात्र एकाकी एक सिंगल आली. सिंगल स्कोरबोर्ड आहे तो सुद्धा इथे पुढे गेला म्हणजे धावा आहेत त्या स्कोरबोर्डवर लागल्या जातील 15 धावा. तशात तसं उत्तर मैदानाचे निश्चित रूपाने दिलं जाणार आहे. कारण 36 धावा 37 धावांचं हे टार्गेट आणि 37 धावांचं लक्ष्य एक चांगली टोटल आहे. प्रत्येक बॉलच्या मागे समीकरण 15 मध्ये 22. इथे देखील मात्र वेट फॉर वॉच पद्धतीने स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न तिकडे केला होता. एक धाव जी आहे एका धावेसाठी मात्र मैदानाच्या आतमध्ये जीवाचं रान करत असताना गावदेवी कवसा. कारण ही जी वेळ आहे ना ही परत येत नसते. त्यासाठी मैदानाच्या आतमध्ये एक चांगल्या पद्धतीने गोलंदाजीचा एफर्ट चालू आहे. एक सातत्य तुम्हाला देखील ठेवावं लागेल. इथे सुद्धा मात्र अगदी मागचा पाय वाकवला गुडघा टिकवला आणि पॉइंट लेग कडे खेळले परंतु हवा तसा फटका टिअर करू शकला नाहीये रोहित तिलिवरे. त्यांचा देखील तो फार अगदी स्ट्रॉंग झोन आहे जो फाईन लेग असू दे स्क्वेअर लेग असू दे लॉंग लेग असू दे त्या क्षेत्रामध्ये जागा बनवणार आणि जागा बनवल्याच्या नंतर मात्र तेवढ्या चांगल्या पद्धतीने फटका देखील खेळतात. परंतु याही वेळेला थोडासा फटका जर आपण बघितला तर लेझी थोडस बिग पाहायला मिळाला आणि अशा मात्र एक सिंगल धाव देखील आली. स्लोवर लाईनची गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. डबल माइंड मध्ये गेले होते. 2 षटकं जी आहेत ती सुद्धा इथे संपली. 2 षटकांच्या अखेरकार धावा आहेत. त्या स्कोर बरोबर 17 धावा म्हणजे येणारे चेंडू आपल्याकडे 12 आणि 12 मध्ये अजूनही धावा बनवायच्या आहेत त्या 20. 10.00 सरासरीने धावा बनवाव्या लागतील. साई बनगा देखील त्यांच्या टीम मध्ये असतात परंतु आज टीम मध्ये स्थान नाही आहे. कारण हे तर खऱ्या अर्थाने क्रिकेट आहे. माझा संघ खेळतोय जिंकतोय कारण हे मोठेपणा आहे. त्यानंतर मात्र 12 मध्ये 20 ची गरज आहे म्हणजे 10.00 एव्हरेजने अजूनही धावा करायच्या आहेत. चांगली रणनीती पाहायला मिळाली गावदेवी कवसा टीमच्या वतीने. कारण हे जी षटक आहे ना षटक फार एक निर्णायक असेल. कारण कल्पेश गोवारी TNPL सारखी स्पर्धा असू दे TDBL ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग त्या स्पर्धेमध्ये देखील खेळाडू नेहमी खेळतोय. परंतु ज्या वेळेला क्रिकेट हा खेळ जरी सुद्धा मैदानाच्या आतमध्ये शारीरिक कसरतींचा खेळ जरी सुद्धा असला ना तरीही मात्र बौद्धिक प्रतिमेला चॅलेंज मानणारा हा खेळ आहे. कारण मैदानाच्या आतमध्ये खेळला जाणारा खेळ एखाद्या बुद्धिबलाच्या पटलावरच्या चालींसारखा आपल्याला खेळावा लागतो आणि याचं सर्वात अगोदर कारण तुम्हाला कधी पुढे जायचं आहे कधी मागे जायचं आहे
कुठल्या क्षणाला हरायचं आहे, कुठल्या क्षणाला जिंकायचं आहे, कुठल्या क्षणाला धावा खर्च करायचे आहेत आणि कुठल्या क्षणाला धावा थांबवायच्या आहे, याचं ज्यावेळेला तुम्हाला खऱ्या अर्थाने गणित सूत्र आणि कॅल्क्युलेशन मांडता आलं ना की तुमच्या खेळाचं इगलेशन हे एक चांगल्या पद्धतीने होत असतं. आणि तेच इथे मात्र एक माइंडसेट, गेम प्लॅनिंग, रणनीती आखण्याचं काम कल्पेश गवारीने केलं. आणि पहिला बॉल निर्धाव गेलाय. दुसरा चेंडू देखील लेगवर तर आदळलाय, कारण अगदी सोपा तर प्रवास नसणार आहे इथनं. कारण कल्पेश गवारी असं एक गोलंदाज आहे ना की कुठल्याही मोमेंटमला मात्र मॅच सी मोमेंटम करण्याची ताकद एक गोलंदाजाकडे आहे. परफेक्ट ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये देखील त्यांना आपण बघितलंय. परंतु पहिला बॉल डॉट गेला, त्यानंतर मात्र दुसरा बॉल स्लेक बाईच्या रूपाने ते सिंगल धाव आली, म्हणजे सिंगल नेक सिंगल धाव देखील कन्वर्ट झाली, म्हणजे धावा ज्या आहेत त्या 18 धावा. इथे सुद्धा मात्र स्फटका पाहावा लागेल, तिकडे फिल्डर आहेत, पकडला हा जय. आणि त्यानंतर मात्र एक्झॅक्ट पंचाने तर बाद घोषित केलंय आणि विकेटचं पतन. चषक ठेवलाय हो आमच्या दादानी थाटा माटा. ठेवलाय हो, ठेवलाय हो, सरपंच चषक ठेवलाय हो, ठेवलाय हो, ठेवलाय हो, सरपंच चषक ठेवलाय. कारण सुरुवात तुम्ही कशी करताय आणि केलेल्या मेहनतीचा परिपाक तुमच्या फलंदाजीच्या माध्यमातून कसं पाहायला मिळतं, गोलंदाजीच्या माध्यमातून तुम्हाला कसं पाहायला मिळतं ना, या सगळ्यांचं उदाहरण आपल्याला या मॅच मध्ये पाहायला मिळालंय. 9 मध्ये 19, 9 चेंडू बाकी आहेत, 19 धावांची गरज असेल. शेवटच्या क्षणापर्यंत ज्याला संघर्ष करायला जमतं त्याला यशालाही गवसणी घालता येते. क्रिकेटमध्ये सतत चाली बदलत राहावं लागत असतात आणि ज्याला यशाच्या मार्गावर चालायला जमतं ना आणि आपल्या कामगिरीचा आपल्या प्रयत्नाचा योग्य तालेबंद साधता आला ना की यशाचं गणित हे मानता येतं. परंतु गेल्याबरोबर क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता, कारण 2 षटकं जी हाताळली ना त्या 2 षटकामध्ये 17 धावा आल्या. आणि त्यानंतर येणार तिसरं षटक आहे आणि या तिसऱ्या षटकामध्ये पहा गोलंदाजी किती चांगली, सुमार गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. म्हणजे येणारे 8 चेंडू मध्ये अजून 19 धावांची गरज. 10.00च्या सरासरी धावा बनवायच्या असताना आतापर्यंत धावा खर्च झाल्या. कल्पेश गवारीच्या ओव्हरमध्ये 4 चेंडूमध्ये 1 धाव फक्त खर्च केली. इथे सुद्धा मात्र टॉप एज आहे, लिव्हिंग एज विनोद खुलात बाद झालाय. आणखी बॅटर आउट झाला, धक्का क्रमांक 2. कारण ज्या वेळेला जे नाही आहे ना ते होकारामध्ये बदलायला शिका. जे असाध्य आहे ना त्याला साध्य करायला शिका. जे असमर्थ आहे ना त्याला समर्थ बनवायला शिका. जे असफल वाटतं ना त्यावर सफलतेने मात करायला शिका. आणि हे गणित जेव्हा तुम्हाला जमेल ना तेव्हा आयुष्यातील कितीही मोठा आव्हानांच्या विरोधात तुम्हाला स्वतःच्या यशाचा एक वेगळा आलेख हा चढवता येतो. आणि तेच या वेळेला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. कारण माइंडसेटनं गेम प्लॅनिंग बनवली आणि त्यानंतर 2 षटकं अगोदर हाताळली. कारण कालच्या दिवसामध्ये पहिलं षटक हाताळलं होतं P1चं कल्पेश गवारीनं आणि त्याने मात्र येणाऱ्या 3ऱ्या क्रमांकाचं षटकात हाताळलंय. दुसरं षटक देखील त्याने हाताळलं होतं, परंतु ऑन साइडला देखील फटका चांगल्या पद्धतीने टिअर केलाय. स्काउ कॉर्नरला क्षेत्ररक्षक आहेत, फक्त आणि फक्त सिंगल मिळेल आणि सिंगलने धाव फलक जाईल पुढे तो 19 अंकांवरती. म्हणजे येणार एक 6 बॉल आणि 6 चेंडूंमध्ये इथनं 18 धावांची गरज असेल. आता मात्र स्मॅचचं टायटल आहे, सो बॅटल आहे
तो देखील इथे रंगणार आहे. 60% बॅटल जो आहे तो आहे गावदेवी कवसा टीमच्या विपेक्षामध्ये. कारण चला फिल्डिंग आपण कल्पिश लावून घ्या, जास्त वेळ घेऊ नका, कारण आपल्याला आणखी पुढे इथनं ग्रँड फायनल खेळवायचे आहे. काय गोलंदाजी पाहायला मिळाली, 2 विकेट घेतले. त्याच्याच ओव्हरमध्ये मात्र जो पार्टनरशिप ब्रेक थ्रो खंडित करण्याचं काम हे कल्पेश गोवारीने केलं आणि त्यानंतर 2 विकेट घेतले आणि फक्त 2 धावा त्यांनी देखील खर्च केला. येणार जे अंतिम शेवटचे 6 बॉल, म्हणूनच आयुष्यामध्ये वेल आणि खैल कधी बदलेल ना हे अजिबात आपल्याला सांगता येणार नाही. तुटायचं नसेल ना तर किती बुडायचं हे लक्षात आलं पाहिजे. म्हणजे विषय किती वर आणि खोल आहे ना हे असलं पाहिजे आणि ते आपल्याला समजलं देखील पाहिजे. म्हणून चढ आणि उतार या गोष्टी नेहमी आपल्याला पाहायला मिळाल्या. रोहित तेलिवरे नॉन स्ट्राईकला आहे, 18 ची गरज, स्ट्राईक वर मात्र रोटेट करावं लागेल. भूषण विनीत कुवर ऑन स्ट्राईक वर असेल. पहिला बॉल गोलंदाजी मार्कवर कुणाल रोज. क्रिकेट आहे, कधीही क्रिकेटमध्ये अशक्य प्राय देखील शक्य झालेला आहे. म्हणजे यात अशक्य मध्ये लपलेले 2 शब्द म्हणजे शक्य. आणि बहुतांश वेळेला आपण बघितलेला आहे की अशक्य गोष्टीला देखील शक्य केलंय. 18 धावांची गरज. पहिला बॉल आहे, पूर्णपणे साफ रणनीती इथे पाहायला मिळाली आपल्याला. कारण रोहित तेलिवरेला इथे पुढे प्रमोट करणं गरजेचं आहे आणि त्यांना मात्र स्ट्राईक रोटेट केली. गरज देखील होती. त्यानंतर मात्र असाच रोहित तेलिवरे एक असा खेळाडू आहे ना की कुठलाही मोमेंटमला त्याच्याकडे देखील ती फार अगदी कॅपेबल खेळाडू आहे, गेम चेंजर खेळाडू आहे. परंतु 17 धावा करायच्या आहेत. प्रत्येक चेंडूवरती मात्र आक्रमण करावंच लागेल. इथे देखील मात्र लॉक तयार केला. बेस्ट टाइम फटका आहे, बॉल हवेमध्ये आहे, फिल्डर आहेत आणि पकडला. हा झेल नाही तर मात्र मॅच पकडली. मैदानाच्या आतमध्ये सेलिब्रेशन. बिग विकेट. आपल्यामध्ये क्रीडानगरीवर उपस्थित झालेला आहेत सन्माननीय योगेश पाटील उपस्थित झालेले आहेत आणि त्यांना विनंती असेल आपण या आपल्या मुख्य मंचावर येऊन स्थानबंध व्हा. सन्माननीय योगेश पाटील कारण पूर्णपणे मित्रपणे रोहित तेलिवरेची विकेट गेली. कारण जोपर्यंत रोहित होता तोपर्यंत त्यांच्यासाठी धावा देखील इझिली होत्या. परंतु जसा फटका फसला तसा मात्र झेल देखील पकडला आणि विकेटचं पतन पाहायला मिळालं. म्हणजे आतापर्यंत या 3 चेंडूचा खेळ झाला, म्हणजे उर्वरित 3 मध्ये 16 ची गरज. तीन चेंडू मध्ये 16 धावांची अपेक्षा. परंतु इथे देखील टॉप एज आहे. आणखी विकेटचं पतन. आता मात्र इथे मुंब्रा देवी कवसा संघाला कोणीच थांबवणार नाही की ग्रँड फायनल मध्ये इंटर होण्यासाठी. आणि नीव गावदेवी अंजुरी टीम आपण देखील आपला सर्व संघ घेऊन आपलं मुख्य व्यासपीठ आहे त्या व्यासपीठाच्या एका बाजूला आपण या स्क्विकली या. नीव गावदेवी अंजूर 2 चेंडू 16 ची गरज. हर सर जहा झुक जाए वहां मंदिर होता है, हर नदी जहां समा जाए वहां समुंदर होता है. जीवन की कर्मभूमि युद्ध तो भरपूर है लेकिन हर जंग जीत जाए वही सिकंदर होता है. जो जीता वही सिकंदर.
परिपूर्ण इथे मार्च देखील विजयाच्या कगरवर आहेत आणि आई गावदेवी कवसा हा संघ मात्र इथे बिलॉंग होईल इंटर होणार आहे. एक चेंडू आणि 16 धावा. परंतु इथे देखील विकेट जपात पाहायला मिळालं. अभिनंदन टीम आई गावदेवी कवसा हँडलक आई गावदेवी वालचिंद टीम. आणि त्यानंतर मात्र चला आपण लगेच तिकडे एका लाईनअप मध्ये आपण आई गावदेवी कवसा टीम आपण एका लाईनअप मध्ये तिकडे आपण उभं राहायचं आहे. सर्व आपले मान्यवर देखील येणार आहेत आणि त्यानंतर आपली जी ट्रॉफी आहे पहिल्या क्रमांकाची ती देखील आपण तिच्या समेत आपण चला नीव गावदेवी अंजूर टीम आपण